5वी अचा वर्ग हाच आहे का? ओके. पालकांची मीटिंग इकडेच आहे ना? ओके. नाही, सॉरी, मला जरा उशीरच झाला. माझ्या मोठ्या मुलाचं आज 11वीचं ॲडमिशन होतं ना, त्याच्यासोबत मी गेले. हो, माझ्याकडे बघून वाटत नाही, पण माझा मोठा मुलगा 11वीला आहे आणि छोटा मुलगा आता 5वीला गेलाय. मला पालकप्रतिनिधी बनण्यासाठी बाई. नमस्कार, तुम्ही मला ओळखताच. मी मिसेस जोशी, विराज जोशीची मम्मी. मग सगळ्यांना माहितीच असेल की विराज गेल्या वर्षी 10वीला शाळेतून पहिला आला आणि त्याच्या 10वीच्या वर्गाची सुद्धा मीच पालकप्रतिनिधी होते. आणि माझा दुसरा मुलगा मिराज, तो सुद्धा त्याच्यासारखाच हुशार आहे. त्यामुळे आता पुन्हा 5वी ते 10वी मीच पालकप्रतिनिधी असणार आहे, याच्यात काहीच शंका नाही. मिसेस चव्हाण, तुम्हाला व्हायचंय का पालकप्रतिनिधी? तुमची मुलगी प्रतीक्षा 4थीला तिला किती मार्क मिळाले? तिला तर स्कॉलरशिपला सुद्धा कोणी बसू दिलं नाही. पालकप्रतिनिधी बनण्यासाठी सर्वप्रथम तुमची मुलं हुशार असायला हवी. त्यामुळे तुम्ही प्लीज खाली बसा. 1 मिनिट. हॅलो, हां बोला. नाही, 1 मिनिट, मी जरा पालकांच्या मीटिंगमध्ये अँड आय एम अबाउट टू बिकम अ पालकप्रतिनिधी अगेन. तो तुम्ही थोड्या वेळानंतर फोन करा, मी जरा बिझी आहे. 1 मिनिट. बाई, हा माझा CV जरा तुम्ही वाचून घ्या. विराज 5वी ते 10वीला असताना सलग 5 वर्ष मी पालकप्रतिनिधी होते आणि मी एक्सिलंट कामगिरी केलेली आहे. त्यामुळे अर्थात आत्ता मीच पालकप्रतिनिधी बनणार आहे. शाळेत असताना सुद्धा सलग 10 वर्ष मी मॉनिटर होते. आय एम बॉर्न टू बी अ पालकप्रतिनिधी, यू नो. ठीक आहे मिसेस जोशी, तुम्ही बना आता पालकप्रतिनिधी. काय करणार? थँक्यू बाई. सगळ्यांचे मी आभार मानते. तुम्ही बहुमताने पालकप्रतिनिधी म्हणून माझी निवड केली, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. मी तुमच्या विश्वासाला अजिबात तडा वगैरे जाऊ देणार नाही आहे. लगेचच तुम्ही सगळ्यांनी मला व्हॉट्सॲपवर हाय पाठवा. आजपासून तुमच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि डिमांड्स मी बाईंपर्यंत पोहोचवायला बांधील आहे. हा माझा नंबर लगेच सेव्ह करून घ्या आणि लगेच मी तुम्हाला ॲड करून टाकते. मिसेस जोशी थांबा जरा. नाही मॅडम, जरा तुम्ही थांबा. सगळ्या पालकांपर्यंत कसं मी पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही ते बाकी सगळं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुप बनायचा आहे अजून. बाई, जरा 1 मिनिट, मला अनुभव आहे, अनुभवाचे बोला. मला दुसरी पण कामं आहेत. हो, तुम्हाला दुसरी कामं आहेत, म्हणूनच आज मी इथे पालकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी. 2 मिनिटं मॅडम, जरा